रोल्स रॉयस कार व्हाईटमध्ये पूर्ण पैसे देऊन विकत घेतली असा दावा बिल्डर तुषार कलाटे यांनी केलाय। सीआयडीने केलेल्या चौकशीत गाडी खरेदीबाबत पूर्ण माहिती दिल्याचं कलाटे म्हणालेत। कोरटकर मित्रासोबत आला होता, त्यामुळे फोटो काढू दिला असंही कलाटे म्हणाले। छत्रपतींबद्दल अपशब्द बोलणारा कोरटकर नीच प्रवृत्तीचा असल्याची टीका यावेळी तुषार कलाटेने केली आहे। मीच त्याला मारला असता, उद्योजक तुषार कलाटे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। साधारणतः तो व्हिडिओ 3-4 महिन्यापूर्वीचा आहे। गाडी आपल्याच मालकीची आहे। ती आपण BMW फायनान्स कडनं 2017ला गाडी घेतलेली आहे। त्याच्यानंतर 2018ला त्याची CIDची इन्क्वायरी पण झाली होती। CIDची इन्क्वायरीत त्याला सगळे डॉक्युमेंट वगैरे आपण सगळं सबमिट केलेले आहे। कोरटकरनी फक्त एक कॉमन मित्राबरोबर तो माझ्या तिथं आला होता आणि एक चक्कर मला द्या, मला मी फोटो एक काढू का, पत्रकार असल्यामुळे मी म्हटलं काढ, काय आम्हाला अडचण नाही। आणि ते 3-4 महिन्यापूर्वी हा प्रकार सगळा घडलेला आहे। दरम्यान प्रशांत कोरटकर ज्या धीरज चौधरींच्या गाडीतून राज्याबाहेर फरार झाला होता, ती गाडी कोल्हापूर पोलिसांनी जप्त केली आहे। अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर झाल्यानंतर कोरटकरने राज्याबाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता। सुरुवातीला तो चंद्रपूरमध्ये मित्राच्या कारचा वापर करत होता। ही कार धीरज चौधरीची असल्याचा संशय व्यक्त केला जात होता। यानंतर आता धीरज चौधरीचा एक व्हिडिओ समोर आलाय। आपण कोरटकरला ओळखत नाही, प्रशिक पडवेकर मित्र असून प्रशिकने गाडी मागितल्याने आपण दिल्याचा खुलासा धीरज चौधरीने केलाय। प्रशांत कोरटकर को मैं पहचानता नहीं हूँ। मेरा दोस्त प्रशिक पडवेकर है। वो चंद्रपुर में आने के बाद बोला है मुझे कि मेरी गाड़ी ख़राब हो गई है, तो भैया मुझे आपकी गाड़ी मिल सकती है क्या। तो मैंने कैजुअली उनको अपनी गाड़ी दे दिया हूँ। दूसरी बात ये आ रही है कि चंद्रपुर में मैंने प्रशांत कोरटकर को रूम बुक करके दिया हूँ, तो मैंने इस तरह से किसी भी तरह का काम नहीं किया हूँ। प्रशांत कोरटकर को मैंने रूम बुक नहीं किया। दूसरे दिन जब मुझे प्रशिक पडवेकर का फ़ोन आया कि भैया मैं सिद्धार्थ में रुका हुआ, आप मिलने आ सकते क्या, तो मैं उन्हें कैजुअली मिलने गया। मुझे इस प्रकरण के बारे में किसी भी तरह की जानकारी नहीं थी।